माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC मायनॉरिटी गरीब बहुजन समाजाच्या लोकांनो तसेच गरीब मराठा लोकांनो, आमच्या भारत देशामध्ये हजारो वर्ष अगोदर आर्य विदेशी ब्राह्मण हे लोक आलेले आहेत. या लोकांनी आमच्या भारत देशात जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था, मनुस्मृती बनवलेली आहे. आणि या लोकांनी जो 10व्या मौर्य राजा होता बृहदत्त, याची तो बुद्धाला मानणारा होता, त्याची कपट बुद्धनी हत्या, यांचा जो हेड होता पुष्पशृंग, आर्य विदेशी ब्राह्मणांचं जे 3000 वर्ष अगोदर भारतात आहे, त्यांनी त्याची बुद्धाचे प्रसारकची डोकं कापून शराव नदीत टाकलं. आणि बिचारे जे बुद्धाचे प्रसारक होते ते जिथं कोणी कोरिया, कोणी जपान, कोणी थायलंडला पडून गेले. आणि त्यानंतर बघा दादांनो, यांनी एवढा मोठा अन्याय त्याचं केलं. या देशातील 90% मूल निवासी बहुजन समाज लोकांचं हे काय म्हणतात, आर्य विदेशी ब्राह्मण जगातले टेररिस्ट, एवढे क्रूर बलात्कारी खुनी यांनी वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, मनुस्मृती तयार केली. काय म्हणतात, ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण, हा ब्राह्मण हा या देशाचा मालक, हा ब्रह्माच्या तोंडातनं. त्यानंतर भावातनं क्षत्रिय यांनी शेती करायची. आता शेती केल्यानंतर त्याची बॉडी बनणारच आहे. मग यांनी शिक्षण नाही शिकायचं आणि आर्य ब्राह्मण जे सांगेल तो त्याचा गुलाम. त्यानंतर बिंबितनं वैश्य हा धंदा करायचा, पण यांनी ना क्षत्रियला नाराज करायचं आणि हा मालक. आणि आमच्या 90% मूल निवासी बहुजन समाज लोकांचा 7,500 जातीमध्ये विभागणी करून आम्हाला म्हणतात तर तुम्ही ब्राह्मणाचा पायातनं जन्म झाले, तुम्ही शूद्र. आणि दादांनो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या लोकांनी, आर्य विदेशी वर्णातल्या लोकांनी आमचं बहुजन समाजाचं 90% समाज एवढं शोषण केलं दादांनो. आम्हाला नेहमीच 3000पर्यंत शोषण करून आमच्या आयाबेन हे बॅचलर आलेले होते. या बहुजन समाजाची 3 वर्षाच्या पोरीपासून बाईवर हे बलात्कार, रेप, हत्या, अन्याय, अत्याचार हे आमचे पुरुष, महिला, लहान मुली, मुलांवर करतील. तुम्ही आवाज नाही काढायचं. ज्यांनी आवाज केलं त्याला हे क्षत्रिय जे हे ताकदवान होते, हे आमच्या महाराष्ट्राचे निजामी मराठा यांच्या हाताने आमची हत्या करायची. आणि असं हजारो वर्षापर्यंत शोषण केलं. आणि 3000 वर्ष शोषण केल्यानंतर आम्हाला नेहमीसाठी गुलाम म्हणून ठेवलेलं आहे. आणि आमची जे बुद्धीची सोच असते, विचार करण्याची ताकद, ती बघा, कावळा आणि कुत्रा हा चिकन खातो दादा. त्याला मी जर मातीचं बनवलं, त्याला चिकनसारखं कलर दिलं आणि टाकलं, तो खातो का? म्हणजे त्या कुत्र्याला सडला मांस खाण्या कावळ्याला त्याला सुद्धा कळते की हे माझे खाद्यवस्तू नाहीत. त्या खालची बुद्धी आमची आणून ठेवली होती. म्हणजे किती शोषण केलं असेल. त्यानंतर याच महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशात संत आजपासून 900 ते 1000 वर्षापर्यंत बघा, बसवेश्वर लिंगायतची हत्या केली. याच महाराष्ट्रात शूद्र, सगळे शूद्र ते शूद्र. त्यानंतर दादांनो, नामदेव महाराज शूद्र, एवढी पिटाई केली, तो गुरुद्वारामध्ये जाऊन शिरोमणी झाला. त्यानंतर रैदास अतिशूद्र, कबीर, सगळ्यांची हत्या केली दादांनो. आणि त्यानंतर बघा 1600 शतकामध्ये याच महाराष्ट्रात देऊ रोडला जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा जन्म झाला 1608ला. आमचे जगसंत हे शूद्र होते, तेली कुणबी समाजाचे दादा, भ्याले नाहीत. आणि सगळे या महाराष्ट्रातले शूद्र, अतिशूद्र आमच्या आया बहिणींनी एवढी क्रांती केली. आणि तुकाराम महाराजांनी दादांनो पहिली क्रांती पंढरपुरात केली. पांडुरंग विठोबा म्हणजे हे तथागत बुद्धाला परत जागवलं त्यांनी 1616व्या सदीमध्ये. आणि अशा महान संतांची हत्या याने 1650ला केली. आणि इतिहास काय लिहितात, तुकाराम महाराज पुष्पक विमानाने गेले. बघा किती क्रूर लोक आहेत हे आर्य विदेशी ब्राह्मण. आणि हे महाराष्ट्रातले निजामी मराठा हे क्षत्रिय आहेत, यांनी कधी कष्ट केले नाही, त्यांची गुलामगिरी करणं हा यांचा धंदा. आणि हे लढाई लढायचे दादांनो. लढाई लढल्यानंतर हे क्षत्रिय राजा हे 5-5, 7-7 बायका करायचे, बायका आमच्या. आणि हे हिशोब करायला कोण शिकलेला होता, आर्य विदेशी ब्राह्मण. यांच्या घरात ते मुनिमजी म्हणून. आणि दादांनो, आमच्या बायका हे अंधविश्वासी, पूजा पाठच्यामध्ये हे. आता राजाच्या घरामध्ये ड्रायफ्रूट लागलेलं आहे, मदिरा, चिकन, मटन. तर मला सांगा दादांनो, तुम्ही गावामध्ये बघता पशु, उदाहरणार्थ एक कुत्री घ्या, ती पाहते का कधी हा म्हातारा आहे, जवान आहे, सॅटिस्फॅक्शन. आणि अशा महान क्षत्रिय राजांनी
आणि संतांनी सांगितलं, अरे तुम्ही देवाचे पोर आहात, सगळे मिळमिळून सुद्धा एवढी मोठी क्रांती केली आणि ह्या क्षत्रिय राजांवर इफेक्ट झाला. कुठल्याही क्षत्रिय राजाने संतांना मारलं नाही. आणि या वर्ल्डच्या टेरिस्ट लोकांनी जेव्हा पाहिलं की संतांची क्रांती झाली आणि क्षत्रिय राजा आमच्या शूद्र अतिशय अन्याय करत नव्हते, यांनी मोगलांना बोलवलं 13 सदीमध्ये. मोगल बॅचलर आलेत आणि मोगल सुद्धा चतुर, म्हणजे यांचं कॉम्बिनेशन झालं आर्य मोगल क्षत्रिय वैश्य. आणि 16व्या सदीमध्ये 500 ते 600 या अखंडापद राजे होते. त्यानंतर मारलं त्याला. काय लिहितात? पुष्पक विमानाने गेले. पूर्ण काल्पनिक इतिहास. त्यानंतर आमचे आई जिजाऊ सिंदखेड राजाजी लखुजी जाधवची मुलगी, जी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 झाला. बिचारी अन्याय तलवार घेऊन लढली. छत्रपती शिवाजी महाराज जगातला सगळ्यात शूर राजा, शूद्र राजा. दादांनो, 1663ला महाराजांचं राज्य पुण्यापासून तर केरळापर्यंत होतं दादांनो. आणि मोगल आणि डच आले होते इथं. त्यांनी म्हटलं की गरीब शूद्र अतिशूद्र लोकांना आम्ही लोक लेबर म्हणून बाहेरच्या देशात पाठवतो. काय म्हटलं ते शिवाजी महाराज, खबरदार माझ्या शूद्र अतिशूद्र लोकांना, जर तुम्ही घरात जरी बंद केलं ना, दरवाजा तोडून तुम्हाला चिरून काढीत. आणि अशा महान राजाचं राज्याभिषेक करायला या इथं पेशवाई होती दादांनो. आणि या लोकांनी त्याचा विरोध केलं. महाराजांनी काशीच्या गांगाभटला त्याचं वेट इतकं सोनं दिलं, त्यांनी पायाच्या अंगुठ्याने केलं. आणि त्या बिचाऱ्या गांगाभटला मारलं ना. पुस्तकात लिहितात शूद्र राजा हा पापी होता म्हणून हा गांगाभट मेला. म्हणजे बघा किती इतिहास. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज, पुण्यामध्ये तुकाराम पादुका चौकात अजूनही तुकाराम महाराजचं मंदिर आहे. तिथं आमचे जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे पाया आजही शिवाजी महाराज पाळते. म्हणजे बघा किती क्रूर आहे, खोटा इतिहास. अशा महाराजाचं मृत्यू छत्रपती शिवाजी 1680ला 50 होईल. त्यानंतर त्यांचा मुलगा संभाजी महाराज 1657. एवढा टॅलेंटेड राजा, एक सुद्धा लढाई नव्हता. आता 12 ग्रंथ लिहिले होते. त्या बिचाराला कपट बुद्धीने वयाच्या 32व्या वर्षी पुण्यापासून भीमा कोरेगावमध्ये 32 तुकडे टाकून फेकून दिले. आणि या टेररिस्ट लोकांनी ब्राह्मण क्षत्रिय निजामी डोकं कुणाचं चालतंय? आर्य विदेशी ब्राह्मण फेकून दिलं भीमा कोरेगाव नदीमध्ये. पुण्यापासून 40-50. आणि काय दवंडी दिली होती? जो कोणी हात लावल त्याला कापण्यात येईल. आमच्या आयाबेनी दुसऱ्या दिवशी नदीवर गेल्यात आणि त्यांना महाराजचा एक तुकडा आला. वडू बुजुकला राहणार गंगाराम महार गायकवाड, त्याच्या पत्नीने सांगितलं की महाराजाला कापून फेकलेलं आहे. बिचारा संध्याकाळ झाली ना गेलं. गंगाराम गायकवाड महार त्या बिचार त्या तुकड्यांना शिवलं, अंधारात उचलून आणलं. वडू बुजुर्गला राहत होता बिचार, त्यांनी आपल्या अंगणामध्ये अंत्यविधी केली आणि समाधी बनवली 1689. त्यानंतर आमची आई अहिल्याबाई होळकर आदिवासी नगर डिस्ट्रिक्टमध्ये जन्माला आली 1725ला. शिंदे फॅमिली. तिचं लग्न शूद्र राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं होळकर सोबत झालं. बिचारी तलवार घेऊन लढली दादांनो बघा. आणि शिंदे फॅमिली ही जी MP आणि राजस्थानात आहे. आणि होळकर बिचारी तलवार घेऊन इंदोर शहर बसवलेलं आहे. आणि बिचारीचं मृत्यू झालं 1795. त्यानंतर इंग्रज आलेत 1800 सुरुवातीला. आणि त्यानंतर फुले शाहू आंबेडकर एवढी मोठी क्रांती केली दादांनो. सगळे शूद्र अतिशूद्र. आणि पहिली शाळा 1 जानेवारी 1848ला राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, माता सावित्रीबाई आणि आज आमची आई फातिमा शेखची जन्मतिथी आहे. मी पूर्ण भारतातर्फे SC ST OBC मायनॉरिटी बहुजन समाजाच्या लोकांतर्फे आणि जे संविधानाला मानतात त्यांच्यातर्फे मी तिला विनम्र अभिवादन करतो. त्यानंतर 1874ला आरक्षण के जनक शाहू महाराजांचा जन्म. 15 नोव्हेंबर 1875ला जन्म. मौर्यवंशी नागवंशी बिरसा मुंडा ख्रिश्चन होता. डच लोकांनी आपला ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला. त्या बिचाराला वयाच्या 25 वर्षी शिकले होते. 1900 मध्ये जेलमध्ये मारण्यात आलं. आणि त्यानंतर 60 वर्षात हा मौर्यवंशी नागवंशी बिरसा मुंडाचा रक्त पैदा झालेला आहे. नागपूरमध्ये राहणारा महाराष्ट्रातला खोटा आदिवासी. त्यानंतर 1879ला सुईपासून तर मिसाईल पंच तयार करणारा पेरियार रामास्वामी साऊथमध्ये. आणि 14 एप्रिल 1891ला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं